सध्या काय झालं की काही प्रॉडक्ट्स मी जर कव्हर केले आणि त्यांना आपले जे सेव्स आहेत कस्टमरचे 3 साल से वो लोग ये बिझनेस कर रहे हैं, बट त्या एरियामध्ये पण गोल्ड लोनचं खूप आता मार्किंग असतं, HUID कोड म्हणतात. साडी होती 8 डिसेंबर 2024 तेव्हा झाले. लॉक्सकडनं ISI मार्कसाठी सगळे नाही च्या बेसिसवर तो काम करतो आणि त्या म्हणजे आता अंगठी असेल किंवा बाकी चेन असेल किंवा आपलं जे काही सोन्याचा ऐवज आहे त्याच्यामध्ये प्युरिटी किती आहे, शिवाय मार्क ISI लेबल आणि त्याच्यामध्ये काही पाउचेस वगैरे ठेवू शकतो, छोटे स्मॉल आयटम्स. तसंच खाली देखील आम्ही त्याची कॅपॅसिटी वाढवली. असं म्हटलं की नवीन तुमची जी प्रोडक्ट रेंज आहे ती नेमकी काय आहे, वेगळी कशी आहे आधीपेक्षा, मेन क्लायंट कोण? आम्ही आज जे लॉन्च करतोय इथे 7 प्रोडक्ट्स आम्ही लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात वेगळं म्हणजे जर मी सांगू इच्छितो इथे की आम्ही कस्टमर्स, आमचे जे ग्राहक आहेत त्यांना आम्ही विचारलेलं आहे की तुम्हाला काय एक्झॅक्टली तुमचे काय चॅलेंजेस आहेत, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचं सोल्युशन म्हणून हे प्रोडक्ट्स आज लॉन्च करतोय. आमचे कस्टमर्स जे आहेत ते 2 कॅटेगरीमध्ये आहेत. एक तर बँका आहेत, ज्वेलर्स आहेत, कॉर्पोरेट्स आहेत. त्याकरता आम्ही 3 प्रोडक्ट आज लॉन्च केलेले आहेत. तर त्याच्यात आपली ज्वेलरी सेफ आहे आणि ती QCO जो सरकारने रिसेंटली क्वालिटी कंट्रोल ऑर्डर जी लॉन्च केली आहे त्याच्याप्रमाणे ही सेफ बनवलेली आहे आणि सरकारने हे मॅन्डेट केलेलं आहे, हे अनिवार्य केलेलं आहे की ISI लेबल BIS सर्टिफाईड सेफ वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक मॅन्युफॅक्चररला BIS प्रमाणेच आता ह्या हाय सिक्युरिटी सेफ्स बनवायला लागतील. तर त्याप्रमाणे आम्ही ही सेफ बनवलेली आहे. त्याच्याशिवाय आज तुम्ही बघाल की सोन्याचे भाव 1 लाखापर्यंत गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये देखील खूप फ्रॉड होत आहेत. तर आम्हाला बऱ्याच ग्राहकांनी सांगितलं की आम्हाला गोल्ड प्युरिटी टेस्टिंग करून हवं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही हे गोल्ड प्युरिटी टेस्टिंग मशीन लॉन्च केलेलं आहे. आणि तिसरं जो प्रोडक्ट आहे जो B2B म्हणजे आम्ही ज्वेलर्स किंवा बँकांना जो देतोय तो म्हणजे एक मॉड्युलर वॉल्ट, म्हणजे पॅनल्सनी तो वॉल्ट बनवता येईल. तर खूप जास्त प्रमाणात त्याची सिक्युरिटी आहे. तो पण BIS ISI मान्यता प्राप्त आहे आणि तुम्हाला एक फ्लेक्झिबिलिटी मिळते की तुम्ही कितीही साईजचा तुम्ही हा वॉल्ट बनवू शकता. उद्या तुम्हाला तो शिफ्ट करायचा झाला तर तो शिफ्ट करू शकता, त्याला छोटा मोठा करायचा असेल तर ते करू शकता आणि गॅरंटी आहे, शिवाय BISचा लोगो आहे. तर तसं आम्ही प्रॉडक्ट आणि त्याची स्पेस जी आहे त्याच्यात स्पेस सेव्हिंग आहे, वेट सेव्हिंग आहे. तर अशा पद्धतीने आम्ही हे 3 प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत तिथे B2B. म्हणजे अप्रॉक्सिमेटली लॉकरची काही आयडिया आहे, किती संख्या आहे वगैरे, आणि तुमचं मार्केट शेअर काय? हां, तर तुम्ही बघाल की आता अजूनही आज देखील जे गोल्डचे प्राइसेस किंवा सोन्याचे भाव वाढत चाललेत त्यामुळे लॉकरची डिमांड वाढतच चालली बँकांमध्ये. आमचा जो मार्केट शेअर आहे तो 60% आहे भारतामध्ये, बँकांमध्ये आणि ज्वेलर्समध्ये. आणि दुसरं म्हणजे आता घरी देखील लोक होम लॉकर्स, होम सेव्स घ्यायला लागले. तर त्याच्यामध्ये आमचा पुणा रिजनमध्ये आमचा 80% मार्केट शेअर आहे. तुमचे मेजर क्लायंट्स बिसाइड्स दिस सिक्युरिटीच्या ह्याच्यातले कुठले आहेत? सेंट्रल विस्टा असो, PM ऑफिस असो किंवा आणखी? हां, तर आता आमचे 2 कॅटेगरीज आहेत. एक बिझनेस जो आहे आमचा तो सेफ्स अँड वॉल्ट्सचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये आमचे जे मेन ग्राहक आहेत ते म्हणजे बँका आहेत, नॉन बँकिंग फिनान्स कंपनीज, जे गोल्ड लोन कंपनीज आहेत त्या आहेत, ज्वेलर्स आहेत, काही कॉर्पोरेट्स आहेत. तर तो एक मोठा भाग झाला. दुसरं जे आमचा जो बिझनेस आहे तो म्हणजे प्रिमायसेस सिक्युरिटी. तर त्याच्यामध्ये आम्ही सेंट्रल विस्टा किंवा इव्हन आपलं BARC, डिफेन्सचे जे डिपार्टमेंट्स आहेत तिथे आम्ही सिक्युरिटी देतो. तिथे प्रिमायसेस सिक्युरिटी प्रॉडक्ट्स आम्ही देतोय. तो एक दुसरा झाला. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे होम कस्टमर्स. तिथे आम्ही हे छोटे लॉकर्स जे आहेत ते आम्ही देतोय. त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा मार्केट शेअर आहे, कारण आम्हीच ती कॅटेगरी डेव्हलप करतोय. आणि आता लोकांना हे गरजेचं झालंय की घरी देखील होम सेव्स, होम लॉकर्स यूज करावे. कारण काय होतं, हल्ली जे काही आम्ही जो रिसर्च केला आहे त्याच्याप्रमाणे हे आम्हाला आढळलंय की घरी जे इन्सायडर आहेत तेच काहीतरी, म्हणजे घरी जी हाऊस हेल्प असते किंवा काही जी लोक येतात घरी तुमच्या, ती लोकच त्यांना कळलेलं असतं की कुठे तुम्ही लपवून ठेवता गोष्टी. त्यामुळे आता बरेच कस्टमर्स आमचे होम लॉकर्सकडे वळलेले आहेत. थँक्यू.